सार्वजनिक वाचनालय नाशिक तर्फे आयोजित केलेल्या या माजी आमदार व पत्रकार कैलासवासी माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान समारंभात उपस्थित असलेले सन्माननीय महामहिम राज्यपाल राजस्थान श्री हरिभाऊ नाना बागडेजी, आपले अध्यक्ष दिलीप फडकेजी, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधवजी, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित बगदेजी, सचिव देवदत्त जोशीजी, सहसचिव जयेश बर्वेजी, संजय करंजकरजी आणि डॉक्टर आर्चिस नेर्लीकरजी, उपस्थित सर्व नाशिकमधील नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर मी सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सर्व पदाधिकारी ज्यांनी मिळून आणि बरोबर निवड समिती यांनी मिळून जो निर्णय केला आणि कार्यक्षम आमदार म्हणून माझी निवड केली, मला पुरस्कृत केलं, त्याबद्दल मी सर्वात प्रथम आपला सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। 1800च्या दशकातली ही वास्तू म्हणजे वाचनालय, 184 वर्ष पूर्ण केलेली ही वास्तू म्हणजे वाचनालय। त्या वाचनालयाचा पूर्व इतिहास सांगताना फडके साहेबांनी नगरपालिका कधी स्थापन झाली, या ठिकाणी त्या अगोदरही जी संस्था स्थापन झाली ती म्हणजे ही सार्वजनिक वाचनालय नाशिक, तर ती इतकी जुनी आहे की मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम, जी मुंबई महानगरपालिका सर्वात ब्रिटिशांनी स्थापन केलेली जुनी महानगरपालिका आहे, त्याचा अधिनियम कायदा हा 1864ला तुम्ही नगरपालिका स्थापन केली असेल, पण मुंबई महानगरपालिकेचा कायदा हा त्यानंतर म्हणजे 1888चा आहे। आणि म्हणून एका अर्थाने ही नगरपालिका सार्वजनिक, ज्याला आपण नागरी संस्था म्हणतो, अर्बन लोकल बॉडी, नाना या अर्बन लोकल बॉडीचं एका अर्थाने नेतृत्व करणारी ही पावनभूमी आहे। ही पावनभूमी दुसरं तिसरं कोणी नाही, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं उभं आयुष्य ज्या मातीने घडवलं, त्या कुसुमाग्रजांच्या मातीत रंगलेली ही पावनभूमी आहे, ज्याचा उल्लेख या आधी झाला। याच गेल्या वर्षीचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मला मिळाला। लोकमत समूहाने सुद्धा उत्कृष्ट संसदपटूचा मला सन्मान दिला, पण हा सन्मान माधवराव लिमयेजींच्या नावाने आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या माध्यमातून जो मिळतोय तो मला बहुमान यासाठीच वाटतो, कारण नागरी व्यवस्थेतल्या, निर्माण करणाऱ्या व्यवस्थेतल्या अग्रणी तुम्ही आहात। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतला सत्कार आहे, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेल्या या साहित्य कले क्षेत्रातल्या या भूमीतला सत्कार आहे, आणि त्यामुळे मला तो जास्त बहुमान या ठिकाणी वाटतो आहे। त्याहीपेक्षा एक महत्त्वाचं कारण आहे, तर म्हणजे आजचे प्रमुख अतिथी। मी विधान परिषदेत आधी होतो, विधानसभेत नंतर निवडून आलो, आणि त्यावेळेला विधानसभेपासून कधी विरोधी पक्षात कधी सत्ताधारी पक्षात काम करताना माझ्या कामाचा प्रथमदर्शनी पुरावा ज्यांच्या समोर आहे
तेच आज या सभागृहात मला पुरस्कार देणारे आहेत. आणि त्यामुळे फडकेजी तुम्ही किती प्रयत्न केलात हे सांगण्याचा प्रयत्न केला जे योग्य आहे की हा पुरस्कार काही तुम्ही आम्हाला मंत्री झालो म्हणून दिलेला नाही, कारण ते तारखेवजा स्पष्ट आहे. पण तुम्ही दिलेला ज्यांना पुरस्कार आहे तो योग्य की अयोग्य याचं विश्लेषण, मांडणी आणि मूल्यमापन दुसरा कोणाकडनं टेस्टिफाय या सभागृहात नाही, या महाराष्ट्रात करूच शकत नाही. अशातलं एक अग्रणी नाम जे करू शकतं तेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, ते आमचे हरिभाऊ नाना बागडे आहेत. आणि मी हरिभाऊंना इतका मस्का लावला याचा अर्थ ते माझ्याबद्दल चांगलं बोलतीलच. पुरस्कार म्हणजे काय? एका अर्थाने केलेल्या कामाची पोचपावती, एका अर्थाने काम जे करतोय ते बरोबर आहे हा दिशा दाखवणारा रस्ता, आतापर्यंत वेळ वाया गेला नाही असं घरच्यांना वाटावं म्हणून दिलेला सन्मान, असं प्रत्येकाला काही ना काही असू शकतं. माझ्या दृष्टीने पुरस्कार म्हणजे पुढे जाण्याच्या रस्त्यावरचा तू बापू लढ, आम्ही तुझ्या बरोबर आहोत असं म्हणणाऱ्या व्यक्तीने दिलेली थाप आहे. आणि मला ती थाप जास्त महत्वाची आहे. ती थाप नाशिककरांकडून मिळते हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून या पुरस्कारातून पुढे जाण्याच्या मार्गावरच्या माझ्या दिशेला तू बरोबर चाललायस असं म्हणणाऱ्या लोकांमध्ये बसल्यावर जे संरक्षणाचं बळ मिळतं ते बळ मला मिळालंय असं मला वाटतं. माझ्या पुरस्कार वाचनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी या सगळ्याचा उल्लेख झाला आहे. आणि ज्यावेळेला मागे वळून बघितल्यावर हा जो रस्ता आहे, ज्या रस्त्याने आपण चाललो आहोत, हा रस्त्याचा उगम कुठे आहे हे सांगणं हे प्रासंगिक आणि संयुक्तिक ठरतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूळ विचार घेऊन काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी मी एक स्वयंसेवक आहे. प्रतापसाहेब शाखेचा मी स्वयंसेवक. 10वीची परीक्षा देण्याआधी किंबहुना दिल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी परिषदेचा मी कार्यकर्ता झालो. आणि नाना महाविद्यालयात प्रवेश नंतर पण आंदोलनातून जेलमध्ये पहिला प्रवेश आम्ही केलेला कार्यकर्ता आहे. आणि त्यावेळेला त्या बोफोर्सच्या लढ्यामध्ये जे काही फॅक्ट समोर आले ते बोफोर्सच्या लढ्यातल्या फॅक्ट्सना जनतेसमोर पोचवावे यातना केलेलं आंदोलन हे विद्यार्थी परिषदेतलं पहिलं आंदोलन आमचं राहिलेलं आहे. मूळ विचारधारा ही वेगळी काही नाही. स्वधर्म, स्वकर्तृत्व, स्वाभिमान आणि या मातीतलं सत्व याचाच पुनरुच्चार करणारा विचार म्हणजे सोप्या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विचार आहे. पण हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काहीतरी नवीन इझम, नवीन पुस्तक, नवीन आंदोलन, कोणाचं तरी पुनरावृत्ती करणं, 4 पुस्तकांना एकत्र करणं, प्रतिक्रियेतना निर्माण करणं अशा वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं नाही. संघगीतात म्हटल्याप्रमाणे पुरखों का सपना पूरा हो यही सपना हमने देखा है. आमच्या पूर्वजांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं पाहिजे हेच आमचं स्वप्न आहे. आमचं यापेक्षा वेगळं स्वप्न नाही आहे. आणि म्हणून या विचाराचा मूळ बघावा तर तो आहेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामध्ये आहे, प्रभू रामचंद्राच्या आदर्शामध्ये आहे, भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या गीता सारमध्ये आहे,
आणि अगदी संत गाडगे महाराजांनी समाजाला दिलेल्या एका अर्थाने स्वच्छतेतून समाज निर्मितीमध्ये आहे. तोच आमचा विचार आहे. वेगळा विचार मांडून वेगळी भूमिका या मातीपेक्षा वेगळी आमची नाहीच. या मूळ विचारातून काम करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकापैकी मी एक स्वयंसेवक. त्या स्वयंसेवकाला मिळालेला हा पुरस्कार पुन्हा तोच रस्ता बरोबर आहे आणि त्या रस्त्याने चाललं पाहिजे या पद्धतीचा मांडणारा आहे. मित्रांनो, एक स्वयंसेवक याने सेवक म्हणूनच काम केलं पाहिजे. ही भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडली आणि म्हणून 2014ला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे ही भूमिका मांडून नरेंद्र मोदीजींनी काम सुरू केलं. तीच सेवकाची भूमिका मांडून काम करणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आणि म्हणून या भूमिका या पुरस्काराच्या मागच्या मूळ आईच्या भूमिकेत आहे. एवढंच मला सांगण्याचा त्याच्या मागचं प्रयोजन आहे. ज्या प्रेरणेने आपण काम केलं ती प्रेरणा या स्वत्वाची मूळ मातीची आहे. कार्यक्षम आमदार, खरं तर ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्या केस लॉच्या बाबतीत मला मुद्दामून मांडायचा आहे. निवड समितीचा धन्यवाद द्यायचा आहे. ज्या वेळेला विरोधी पक्षात आम्ही होतो आणि विरोधी पक्षामध्ये सरकारला खडे सवाल विचारत होतो, ते खडे सवाल उपस्थित करताना आमच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी रोख प्रश्न जरूर होता. तो रोख प्रश्न अपमानित करण्यासाठी नव्हता, समाजासाठी सत्य बाहेर काढण्यासाठी होता. त्या काळात सत्तेत बसलेल्या मंडळींनी तुम्ही प्रश्न का विचारता म्हणून आजही मी स्पष्ट सांगेन, खोटा निर्णय करून आम्हाला सस्पेंड त्या ठिकाणी केलं, निलंबित केलं. आणि निलंबन सुद्धा नाना, आपण त्या पवित्र चेअरवर बसलेला आहात. आजही राजस्थानचं सभागृह असेल तर त्याच्या अल्टिमेट सर्वाधिकारामध्ये आपला महत्वाचा वाटा आहे. आणि ते निलंबन कायमस्वरूपी म्हणजे मतदाराने निवडून द्यावं आणि सभागृहातल्या व्यवस्थेने त्यावर शिक्षा अशी द्यावी की ज्याला प्रतिप्रश्न विचारण्याची सोयच नाही. अशा एका विचित्र हुकुमशाहीच्या दिशेने गेलेला निर्णय, याला आपण आव्हान केलं पाहिजे, चॅलेंज केलं पाहिजे. मला आठवतंय 3 न्यायाधीशांचं बनलेलं पीठ सर्वोच्च न्यायालयाचं, त्यात चाललेली दिवसागणिक आमची न्यायिक लढाई आणि तत्कालीन सरकारने विरोध करायला अगदी देशातील प्रतितयश तर होतेच, पण जे देशातील प्रतितयश विदेशात गेलेत त्यांनाही ऑनलाईन आमचं निलंबन योग्य आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नासाठी आणलं होतं. पण मला आज याचा उल्लेख करायचा आहे आणि ठामपणे मला हे सांगितलंच पाहिजे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान हे सर्वंकष, सर्वव्यापी, सर्व विचारांती असल्यामुळे त्या संविधानाचा दाखला देऊन आठवड्यागणिक चालणाऱ्या त्या आमच्या न्यायिक वादविवादामध्ये अखेर 3 न्यायाधीशांच्या पीठाने सरकारचा निर्णय रद्दबादल केला आणि सांगितलं निलंबन करायचंच असेल तर यापुढे या देशात एक नवीन सायटेशन, नवी दाखला निर्माण झाला, तो कधी करू शकता, कसा करू शकता आणि किती काळापर्यंत करू शकता, ही लढाई मला जास्त महत्वाची वाटते. ही लढाई मला जास्त महत्वाची वाटते. सभागृहात तर प्रश्न विचारलेच, अल्पकालीन असतील, स्टार क्वेश्चन असतील, पॉइंट ऑफ ऑर्डर असेल, या सगळ्यात अर्थसंकल्पावर असतील,
या चर्चेतना तर जनतेच्या प्रश्नांना हात घालण्याची आम्ही भूमिका घेतली, पण सभागृहातल्या अधिकारांना वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा लढण्याची संधी मिळाली. हे मला असं वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच बरोबर संदर्भ निवड समितीने या ठिकाणी दिला. म्हणून मी निवड समितीचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आहे. आपल्या मतदारसंघामध्ये काम करणं हे काही वेगळं पण नाही आहे. तुम्ही जिंकून या, अन्यथा येऊ नका. पण आपल्या मतदारसंघामध्ये सातत्याने काम करणं, या भूमिकेने काम करायचं, ही भावना आमची सातत्याने राहिली आहे. आणि त्यामुळे तो सगळा मी पाडा वाचणार नाही. पण या सगळ्यामध्ये जो मूळ विचार घेऊन आम्ही काम करतोय त्या संदर्भातला शेवटचा उल्लेख मी या ठिकाणी करीन आणि माझं वक्तव्य या ठिकाणी मी संपवेन. मित्रांनो, हा पुरस्कार जसा आपण चोखंदळपणे मला दिलात, हा पुरस्कार जसा निवडताना तुम्ही सर्वंकष विचार केलात, हा पुरस्कार आपल्या सगळ्यांच्या पावनभूमीतनं मिळाला, त्या सर्वाबद्दल उल्लेख करताना मी असं म्हणेन, पुढची 10 वर्ष ही जास्त महत्त्वाची आहेत. मित्रांनो, पुढची येणारी 10 वर्ष या लोकशाहीला, लोकशाही मूल्यांना, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाला, तुमच्या आमच्या अधिकाराला जास्त संरक्षित करण्यासाठीची महत्त्वाची वर्ष आहे. आणि या सगळ्यात या व्यवस्था पूर्णपणे, ज्याला आपण म्हणू सबवर्जन ऑफ डेमोक्रेसी बाय डेमोक्रॅटिक वे, लोकशाहीचं अवमूल्यन हे लोकशाही व्यवस्थेतूनच करा, असा विचार करणारे शहरी नक्षलवादी यातले सगळ्यात जास्त धोकादायक आहेत. आणि म्हणून डोळे आणि कान उघडून पुढची काही वर्ष समाजाला उभं राहावं लागेल, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रवादी विचाराला फर्स्ट डिवाइड देम, देन डिफीट देम अँड देन डिस्ट्रॉय देम. या 3 D ने काम करणं हे या शहरी नक्षलवादाने सुरू केलंय. आणि मग फर्स्ट डिवाइड देम म्हणजे काय? तुम्ही नाव कोणाची घेण्याची आवश्यकता नाही, तुमच्या डोळ्यासमोर ती लोक सहज येतील. ही मंडळी जेव्हा पुण्यात जातात त्यावेळेला पगडीवरचा वाद निर्माण करतात आणि मग मोठ्यातले मोठे नेते म्हणतात की पुण्यात आता टिळकांची पगडी खरी का महात्मा फुलेंची पगडी खरी, असं डिव्हिजन निर्माण करतात. हीच मंडळी तुम्हाला दिसतील हिंदुत्व आणि सावरकरांचं हिंदुत्व यामध्ये भेदभाव निर्माण करणारे दिसतील. हीच मंडळी आपला मूलभूत ऐतिहासिक पराक्रमाचा पाया उद्ध्वस्त करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा संबंध काय हे प्रश्न निर्माण करताना दिसतील. हीच मंडळी तुम्हाला स्वामी विवेकानंदांनी शिकागोत भाषण केलंच नव्हतं याचे दाखले देणारे पुस्तकं लिहितील आणि समाजातल्या डिव्हिजनला वाढवण्याचा प्रयत्न करतील. केवळ तेवढंच नाही, भाषेतला वाद निर्माण करतील, द्रविड आणि आर्यन मधला वाद निर्माण करतील. हीच मंडळी मूल पुरुषाचा वाद निर्माण करतील. हीच मंडळी आदिवासी भागामध्ये रावण आमचा देव आहे ह्या भूमिका मांडतील. हीच मंडळी राम आर्यपुत्र होता त्याचा संबंध काय हे मुद्दाम नव्याने शिकवायला जातील. हीच मंडळी साऊथची राज्य ही वेगळी राष्ट्र आहेत ही भूमिका मांडतील. हीच मंडळी सनातन धर्माला शिव्या घालताना दिसतील, कारण डिव्हिजन हे पहिलं काम त्यांचं आहे. डिफीट या राष्ट्रवादाला, या देशभक्तीला, या देशाला ज्या विचाराने पुढे चाललो आहोत त्याला पराभूत करण्याच्या मनोवृत्तीत दिसतील. म्हणून एक विरुद्ध सगळे, सनातन आणि हिंदुत्वाला शिवा देणारा स्टॅलिन पण त्यातच आणि हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्र म्हणणारा सुद्धा त्यातच, असं एक विरुद्ध सगळं
असं बास्केट निर्माण करणारे दिसतील. आणि डिस्ट्रॉयची भूमिका असल्यामुळे या देशातील सर्व व्यवस्था, न्यायालय चुकीचं, सर्वोच्च न्यायालय चुकीचं, CBI चुकीचं, ED चुकीचं, इन्कम टॅक्स चुकीचं, विदेश मंत्रालय चुकीचं, पंतप्रधान पद चुकीचं, तुम्ही न्याय घ्या, इलेक्शन कमिशन चुकीचं, या सगळ्या व्यवस्था डिस्ट्रॉय करण्याचं काम करतील. आणि म्हणून डिव्हिजन, डिफीट आणि डिस्ट्रॉय यावर काम करणाऱ्या शहरी नक्षलवादांच्या विरोधातली लढाई या देशाला विश्वगुरू करण्यासाठीची 10 वर्षातली सगळ्यात जास्त महत्वाची लढाई आहे. आणि ज्या वेळेला वाचनालयाचा आपण मला कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार देताय, त्यावेळेला जसं 50,000 रुपयाचा दिलेला हा धनादेश याच वास्तूच्या पुनर्निर्माणासाठी मी आपल्याला परत करतोय असं घोषित करतो. त्याच वेळेला राज्य सरकारकडून या विषयात बैठक लावून भरीव मदत ही मिळेलच याची घोषणा करतो. पण त्याही बरोबर या शहरी नक्षलवादाच्या विरोधात भारत विश्वगुरू बनवण्याच्या प्रक्रियेत स्वतःचं योगदान अखेरचा रक्ताचा थेंब असेपर्यंत देईनच हे त्या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.